सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आजच्या कार्यक्रमाला आदरणीय मान्य श्री नितीन तारळकर, क्रीडा अधिकारी, सातारा जिल्हा सातारा, तसेच आमच्या विद्यालयाचे हितचिंतक माननीय प्राध्यापक विवेक पाटणे सर हे पाहुणे म्हणून लाभलेले आहेत। त्यांचेही आपल्या विद्यालयातर्फे सहर्ष स्वागत। मी भाग्यश्री चौधरी। आज गुरुपौर्णिमा। आपल्या सर्वांच्या जीवनातील गुरूंचे स्थान हे खूप महत्त्वाचे आहे। भारतीय संस्कृतीमध्ये गुरूंना ईश्वराचे स्थान दिलेले आहे, कारण गुरु आपल्याला अनमोल जीवनात ज्ञानाचा प्रकाश देऊन येतात। ज्या गुरूंनी आपले व्यक्तिमत्व घडवले त्या गुरूंप्रती आदर कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे। आई वडील पंख देतात आणि त्या पंखात भरारी मारण्याचे बळ गुरुजन देतात। गुरु आपल्या अज्ञानाच्या अंधाराकडून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातात। गुरु हे आपल्या शिष्याचे योग्य दिशा दाखवतात। अशा शुद्ध पौर्णिमा गुरुपौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा असेही म्हटले जाते। या कार्यक्रमासाठी प्राचार्य कदम मॅडम तसेच उपस्थित मान्यवर हे गुरुस्थानी आहे। गुरु आणि शिष्याचं नातं हे केवळ शिष्यापुरते मर्यादित नाही, शिष्याच्या मनातील गोंधळ दूर करणारे, समाजाला सकारात्मक दिशा दाखवणारे गुरु आहे। आयुष्य जगत असताना आपल्याला गुरुने शिकवलेले सदाचरण कायम आपण लक्षात ठेवले पाहिजे आणि पुढच्या पिढीमध्ये संस्कारातून दिले पाहिजे। हीच आपल्या गुरुचरणी आपली खरी गुरुदक्षिणा ठरेल। विद्यालय सुटतं पण आठवणी कधीच सुटत नाहीत। विद्यालय सुटतं पण आठवणी कधीच सुटत नाहीत। आपल्या जीवनात गुरु नावाचं पान कधीच तुटत नाही। आपल्या जीवनात गुरु नावाचं पान कधीच तुटत नाही। सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार या ब्रीदवाक्याने प्रेरित झालेले आपली श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था आणि श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित सौ सुश्रदेवी साळुंखे हायस्कूल हे आपले विद्यालय, या विद्यालयामध्ये आज गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम साजरा होणार आहे। याआधी मी गुरुपौर्णिमेचं महत्त्व सांगणार आहे थोडं। गुरु हा आपल्या जीवनाचा आदर्श असतो आणि गुरु कसा असावा आणि कोणत्या गुरुला आपण आदर्श मानावा। गुरु असा असावा तो विद्यार्थ्यांचा मित्र असावा। गुरु असा असावा की विषयाच्या गाभा समजावून देणारा असावा। गुरु असा असावा रीड बिटवीन द लाईन्स, म्हणजे दोन ओळीमधला आशय समजून देणारा, की फक्त शब्दार्थ सांगणारा नसावा। विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून उद्युक्त करणारा, विद्यार्थ्यांचा पराभवही आनंदाने स्वीकारणारा, विद्यार्थ्यांच्या अडीअडचणींना धावून जाणारा, सत्याची कास धरून लढ म्हणून बळ देणारा, विद्यार्थ्यांना समाजकारण व राजकारण शिकवणारा, विद्यार्थ्यांना माणुसकीचा धर्म शिकवणारा, विद्यार्थ्यांना चौकटी पलीकडील विचार करायला लावणारा, त्याचबरोबर जो विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन जगायला शिकवतो व विद्यार्थ्यांच्या अंधश्रद्धेच्या खाईपासून विद्यार्थ्यांना दूर ठेवतो, असा गुरु हा खरा गुरु असतो। त्यातले पहिले मान्यवर जे आहेत आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ते आहेत श्री नितीन माधवराव तारळकर। हे सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी आहेत।
अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून आपलं यश मिळवणारे किंवा या पदापर्यंत पोहोचवणारे असे हे कष्ट आणि सरांचं नाव आहे विवेक पाटले. तर सरांचे जे वडील आहेत ते साहित्यप्रेमी आणि त्याचबरोबर विचारवंत, थोर साहित्यिक आणि उत्कृष्ट वक्ते असे हे सगळे त्यांच्याकडे गुणधर्म जे आहेत तो त्यांचा वारसा आहे वडिलांचा आणि भावांचा, तोच सरांनी पुढे चालवलेला आहे. सर सुद्धा खूप विचारवंत आहेत, उत्कृष्ट वक्ते आहेत आणि त्याचबरोबर सरांना निसर्गप्रेमी आहेत, त्यांना वृक्षांबद्दल किंवा वृक्षप्रेमी आहेत, त्याचबरोबर त्यांना शेती करायला आवडते, निसर्गप्रेमी आहेत. असे हे उत्कृष्ट असे पाहुणे आपल्याला लाभलेले आहेत. पाटील मॅडम त्या तर तुम्हाला आपल्या परिचितच आहेत, आपल्या घरातल्याच आहेत. प्रत्येक कार्यक्रमाला त्या असतात आपल्या शाळेमध्ये आणि त्याही आपल्या शाळा विद्यालयाच्या थोर देणगीदार आहेत आणि कधीही कुठल्याही प्रसंगाला आपल्या शाळेवरती बोलवून त्या कार्यक्रमाला, शाळेवरती खूप प्रेम आहे त्यांचं. प्रत्येक कार्यक्रमाला त्या आपल्या शाळेमध्ये उपस्थित असतात. त्याचबरोबर आपल्या विद्यालयाच्या प्राचार्या की ज्यांनी सतत आपल्या विद्यार्थिनींचा भौतिक, शारीरिक आणि बौद्धिक विकास होण्यासाठी धडपडत असतात आणि आपले देणगीदार गोळा करत असतात किंवा आपल्या विद्यालयाचा विकास होण्यासाठी धडपडत असतात. असे हे स्टेजवरील मान्यवर हे आपल्या सर्वांचे आदर्श गुरु आहेत. त्यांच्याकडून आपण प्रत्येकी एक गुण जरी घेतला तरी सुद्धा आजची गुरुपौर्णिमा सार्थक झाल्याचं समाधान आपल्याला लाभेल. अध्यक्ष माझे पूज्य गुरुजन आणि येथे जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या मंडळींनो, आज मी तुम्हाला गुरुपौर्णिमेविषयी कविता सादर करणार आहे. ती तुम्ही शांतचित्तेने ऐकून घ्यावी अशी माझी नम्र विनंती. गुरु के बिना ज्ञान नहीं, ज्ञान के बिना कोई महान नहीं. गुरु के बिना ज्ञान नहीं, ज्ञान के बिना कोई महान नहीं. भटक जाता है जब इंसान तब गुरु लेता है. भटक जाता है जब इंसान तब गुरु लेता है. आपसे सीखा और आपसे जाना, आपको ही गुरु माना. आपसे सीखा और आपसे जाना, आपको ही गुरु माना. सीखा सब हमने आपसे, सीखा सब हमने आपसे. कलम का मतलब भी आपसे जाना, कलम का मतलब भी आपसे जाना. गुरु आपके उपकार का कैसे चुकाऊं मैं मोल. गुरु आपके उपकार का कैसे चुकाऊं मैं मोल. लाख कीमती धन भला गुरु है मेरा अनुभव. लाख कीमती धन भला गुरु है मेरा अनुभव. धन्यवाद. सर्व नात्याहून न्यारे असतात नाते गुरु शिष्याचे. जगात सर्व नात्याहून न्यारे असतात नाते गुरु शिष्याचे. झुकून नमन करतात सारे जिथे लिहिले जातात इतिहास भविष्याचे. जिथे लिहिले जातात इतिहास भविष्याचे. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आज गुरुपौर्णिमा या निमित्त माझ्या समस्त गुरुजनांना मी वंदन करते. गुरुपौर्णिमा हा सण आपल्या गुरुबद्दल आदर व सन्मान व्यक्त करण्याचा दिवस असतो. आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमानी म्हटले जाते. आपले गुरुच आपले खरे प्रेरक, मार्गदर्शक आणि मित्र असतात. आपण आपल्या गुरूंचा नेहमी आदर व सन्मान केला पाहिजे, कारण ते आपल्याला ज्ञान, शिस्त आणि चांगले संस्कार देतात व तसेच आपले जीवनही घडवतात. आपल्या जीवनात गुरूंना खूप महत्त्व आहे. शेवटी मी एवढंच बोलेल की ज्यांनी माझे ज्ञान वाढविले, ज्यांनी माझे जीवन घडविले, ज्यांनी माझे ज्ञान वाढविले, ज्यांनी माझे जीवन घडविले, शिक्षणाच्या त्या महामेरूला प्रणाम माझा सर्व गुरूंना, प्रणाम माझा सर्व गुरूंना. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. To thank our teachers. Teachers are like guides who help us learn and grow just like a light. Just like a light and help us with our study and other important thing in life. On this day we show our respect and gratitude to all teachers who help us. Thank you.
बुके आणि मुलींनी तयार केलेलं ग्रीटिंग आणि मुलींनीच तयार केलेलं फूल करण्यात येत आहे. त्याचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करते. हा सत्कार का केला सांगू? तिचा आत्मविश्वास हा जो मोठा होता ना, तो मला सुद्धा प्रेरणा देणारा होता. कारण का या वयात मी एवढं बोलू शकत नव्हतो, म्हणून मला तिचा सत्कार करायचा. विद्यार्थिनींचा सत्कार होत आहे. इयत्ता 10वी मध्ये कुमारी श्रावणी गणेश भोकरे या विद्यार्थिनीला 85.80% मार्क मिळालेले आहेत आणि विद्यालयामध्ये प्रथम आलेली आहे. कुमारी कल्याणी निळकंठे 74.73% गुण मिळवून विद्यालयामध्ये 3रा क्रमांक प्राप्त झालेले आहे. विजयी विद्यालयातर्फे हार्दिक अभिनंदन. मान्यवर गुणवंत विद्यार्थी अभिनंदन. आगुंडे प्राजक्ता प्रकाश प्रथम 3 क्रमांक आलेले विद्यार्थी या. विजयी विद्यालयातर्फे हार्दिक अभिनंदन. याही विद्यार्थिनीचे विद्यालयातर्फे हार्दिक नमस्कार, माझे नाव श्रावणी गणेश भोकरे. मी सन 2024-25 मध्ये 10वी इयत्ता 10वी अ मध्ये शिकत होते. तर इथले या स्कूलचे जे शिक्षक आहेत त्यांनी खूप चांगल्या प्रकारे शिकवलं आणि इतक्या चांगल्या टक्क्यांनी मी पास झाले आणि यांच्यामुळे एवढे चांगले टक्के पडले आणि खूप चांगलं वाटलं. आणि तर या शाळेचे मी अभिनंदन मानते आणि जे शिक्षक कर्मचारी त्यांचे पण अभिनंदन मानते. जी केम आटा चक्की माझी दळणाची कटकट मिटली. टॅन 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 टॅन. गहू, ज्वारी, बाजरी, मिलेट, स्पाइसेस, सिरियल्स, ग्राइंड एव्हरीथिंग हियर. जी केम आटा चक्की. टॅन 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 टॅन. जी केम आटा चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी. अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन, शाही मस्जिद जवळ, राजपथ, सातारा. टॅन 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 टॅन. पवार मॅडमनी परिचय त्यामध्ये मी ज्या ठिकाणी शिक्षण घेतलं
त्यामध्ये ज्या शाळा होत्या आमचं तालुका हायस्कूल बांधणे असेल, DP भोसले कॉलेज, कोरेगाव IC, लॉ कॉलेज, सर्व ठिकाणी मला आज कार्यक्रमासाठी त्यांनी निमंत्रण पत्रिका दिल्या होत्या. परंतु मी आज ते सर्व सोडून या ठिकाणी आलो. तर त्यामध्ये कारण असं आहे की आम्ही ज्या वेळेला या ठिकाणी येतो, गेस्ट म्हणून येतो, मार्गदर्शन करतो 15 मिनिटं 20 मिनिटं, तर त्यातून एक तुम्हाला ऊर्जा मिळावी हे महत्वाचं असतंय. परंतु आता या शाळेत पवार मॅडम आहे किंवा कदम मॅडम अतिशय उत्कृष्ट असे व्यक्तिमत्व आहे आणि तुम्ही त्यातून ऊर्जा घेतली पाहिजे. आपल्याला माहिती आहे संघर्ष हा फार महत्वाचा असतो. संघर्षातूनच जीवन तयार होतं. आजकाल करिअर संधी ही फार महत्वाची आहे आणि खेळामधून खूप संधी आहेत. खेळामधून 5% आरक्षण आहे. तुम्ही खेळलेला असला स्टेट नॅशनल तर तुम्हाला क्लास 1 क्लास 2 चे जॉब असतात. खेळात तुम्ही डेप्युटी कलेक्टर, DYSP, तहसीलदार, BDO, शिक्षण अधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी, एक्साइज ऑफिसर अशी पदं तुम्हाला मिळतात. शिक्षकाला सुद्धा पवित्र पोर्टल मधून आपण पाहतोय. शिक्षकामध्ये सुद्धा 5% आरक्षणामधून तुम्हाला खेळाडू मिळू शकतं. साधारणतः आपल्याला माहिती आहे 100 पद असतील की 5 पद ही स्पोर्ट्स भरली जातात आणि हा संघर्ष त्यातून आपलं करिअर चाललं पाहिजे. तुम्ही आज या ठिकाणी आहात तर तुम्हाला वाटलं पाहिजे की मी सुद्धा मोठे झाल्यामुळे असं पुढं किंवा शिक्षिका बसतात तिथं बसले पाहिजे. हे महत्वाचं आहे आणि ही संधी कधी तुम्हाला आताच आहे. त्यामुळे ह्या संधीचा तुम्ही पुरेपूर फायदा घेतला पाहिजे. कारण तुम्ही जर 10वी 12वी झाला तर इथं तुम्हाला गेटची हाकली येऊन देणार नाही. आज तुम्ही हक्काने येत आहे तर तो जो कालावधी असतो कालावधी लगेच संपतो. तुम्ही पुढच्या वर्गात जाता लगेच रिझल्ट. आता तुम्ही नवीन शाळा सुरू झाल्या, थोड्या दिवसात दिवाळीची सुट्टी, पुन्हा शाळा सुरू होईल, उन्हाळ्याची सुट्टी, पुढचा वर्ग. तर हे आपल्याला लक्षात कधी येतं, नंतर येतं लक्षात की आपलं चुकलं. आपण जरा पहिल्यापासूनच लक्ष दिलं पाहिजे. आणि मुलांनी तर अभ्यास कसा करायचा, तुम्ही जेव्हा वर्गात असताय त्यावेळेला शाळेत शिक्षक नसले नाही आले तरी तुम्ही अभ्यास केला पाहिजे. शिक्षकांनी सर्व शिकवणं असं नाही अर्थ. जे जे तुम्हाला येत नाही तेवढं समजावून सांगणे असा हा भाग आहे. तर आपल्याला काय करायचे तर जे पुस्तकात आहे त्याचा अभ्यास करायचा. म्हणजे ते पाठांतरच आहे एक प्रकारे. आपल्याला शोध लावायचा नाही. ज्यांनी शोध लावले म्हणजे आता गुरुत्वाकर्षणाचा शोध सफरजन खाली पडलं की त्यासाठी त्यांनी आयुष्य त्यांचं वेचलं. बरोबर. खूप त्यांनी म्हणजे त्यासाठी तपचक्री आपला दिव्याचा शोध मेडिसिन लावला. तर हे तुम्हाला शोध लावायचा नाही आणि ते अभ्यास करायचा. आपण म्हणतो सर्व्हिस आहे नाही असं काय नाही. तशा म्हटलं तर 1000 मध्ये एकाला सर्व्हिस आहे. 1000 मध्ये म्हणजे पॉइंट वर. तर आपण काय करतो आता ह्या स्पर्धा परीक्षा असतात. आता शिक्षण अधिकारी व्हायला सुद्धा BEd लागत नाही. ग्रॅज्युएट असणारे सुद्धा होतात. आता मध्ये आमच्याकडे 2 उपशिक्षण अधिकारी ट्रेनिंग लावली आमच्याकडे 15 दिवस. तर त्यामध्ये त्या जी परीक्षा असते MPSCची तिथं तुम्ही अभ्यास केला पाहिजे. तर त्यामध्ये मुलं 2-3 लाख असतात म्हणजे ग्रॅज्युएट झाल्यानंतरच. आणि मग काय करतो आपण अभ्यास करतोय फॉर्मच्या वेळेला फॉर्म भरतो, परीक्षेच्या आदल्या दिवशी 1-2 दिवस अभ्यास करतो.
मी मुद्दाम तुमच्या सगळ्यांच्या वतीनं आमच्या ताईचा सत्कार केला, कारण तुम्ही सगळेजण ऐकताय, स्त्री ही एक शक्ती आहे, बरोबर? शक्तीचं रूप स्त्री आहे आणि तुम्ही सगळ्यांमध्ये. गुरु म्हणजे काय असतो? गुरुला वय असतं का? समजा साधं उदाहरण सांगतो की या मोबाईल मधल्या काही गोष्टी मला समजत नाही, तर तुमच्यातलीच एखादी ताई द्या इकडे सर मी सांगते तुम्हाला, ती कोण झाली माझी? गुरुला वय नसतं. जो जो देई ज्ञान, जो जो देई ज्ञान तो तो गुरु मान. त्याला गुरु मानलं पाहिजे. गुरुला वय नसतं, बरोबर? जो कोण आपल्याला ज्ञान देईल तो गुरु आहे आपला. मग गुरु होण्यासाठी काही क्रायटेरिया आहे का? नाही. गुरु होण्यासाठी अशी संपत्ती कमवा की जी कोण चोरू शकणार नाही. मग अशी संपत्ती कुठली आहे? ज्ञान. तुम्ही असं ज्ञान मिळवा की तुम्ही म्हणू शकत नाही मी हे सगळं शिकलो होतो आणि तो शेजारचा पोरगा आला आणि माझ्या डोक्यातलं चोरून घेऊन गेला. शक्य आहे का? नाही. तुम्ही जे ज्ञान मिळवाल हीच तुमची आयुष्यातली संपत्ती आहे आणि तीच तुमच्या आयुष्याची शिवली. या निमित्ताने एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे तुम्हाला. बघा तुम्हाला काय समजतंय त्यातनं आणि गुरु कोण आहे त्याची ओळख मिळते का? एका गावामध्ये प्रचंड दुष्काळ पडला आणि दुष्काळ पडल्यानंतर गावकरी हवालदार झाले सगळे. शेतीला पाणी नाही, प्यायला पाणी नाही, सगळीकडे कोरडं कोरडं झालं, हिरवं गवत वाळून गेलं. मग गावकऱ्यांनी ठरवलं आपल्या गावात जे महादेवाचं मंदिर आहे त्या महादेवाच्या मंदिराला आपण पिंड जी आहे ती पाण्यानं गाभारा सगळा भरून टाकू आणि महादेवाला पाण्यात कोंडू. मग गावकऱ्यांनी ठरवलं प्रत्येकानं कुठून तरी एक तांब्याभर पाणी आणायचं आणि त्या महादेवाचं सगळं बाकीचे बाहेर जाणारे मार्ग बंद करायचे आणि त्या महादेवाला पाण्यात कोंडायचं. दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांची रांग लागली. प्रत्येक जण जसं जमेल तसं पाणी घेऊन येत होता आणि एक मुलगी त्यात छत्री घेऊन येत होती. गावकरी म्हणले आपलं तू वेडी बिडीस का काय? दुष्काळ पडलाय, पाण्याचा थेंब नाही आणि तू छत्री घेऊन आलीस? ती म्हणली मला एवढंच माहिती आहे की तुम्ही देवाला कोणतं ते देव जो आहे तो पाऊस पाडणार आहे. तिथून घरी जाताना आपण सगळेजण भिजत जाऊ म्हणून मी छत्री घेऊन आली. त्याला म्हणतात श्रद्धा. माणसाचं आयुष्य असतं ते ह्या श्रद्धेवरती पुढे चालत असतं. दुसरी गोष्ट अशी आहे, तुम्हाला घरात तुमच्या लहान मुलं असतात माहिती, त्या लहान मुलाला घरातला मोठा माणूस असं उंच टाकतो आणि उंच टाकल्यानंतर ते बाळ हसत असतं, त्याला खाली झेलणारा उभा असतो. पण ते बाळ का असतो? त्याचा विश्वास असतो की खाली जो उभा आहे तो आपल्याला पडून देणार नाहीये, आपल्याला पकडणार आहे. आयुष्यात दुसरी गोष्ट असते ती विश्वास आणि तिसरी गोष्ट असते आशा. आशा म्हणजे काय? माणसाला जन्माची वेळ माहितीये, सांगता येते. आता आधुनिक काळामध्ये तुम्हाला माहिती आहे की स्त्रियांची प्रसूती सुद्धा सीझर नव्हते, पण त्या स्त्रीला डॉक्टर सांगतात कुठल्या वेळेला करायचं. आता तर त्याच्या पुढे जग चाललंय, मला ह्याच वेळेला प्रसूत व्हायचंय, बाळाला जन्म द्यायचा आहे, बरोबर? जन्माची वेळ माहिती आहे. मृत्यूची वेळ माहिती का कोणाला? कोण सांगू शकतं का ह्या वेळेला मी मरणार आहे? नाही. पण तरी सुद्धा झोपताना माणूस उद्या काय करायचं ते ठरवतो, बरोबर आहे? तुम्हाला माहिती का गॅरंटी उद्या मी डोळे उघडणारच आहे? नाही. ती तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे आशा. माणसाचं जे आयुष्य आहे या तीन गोष्टींवरती चालतं. पहिली गोष्ट श्रद्धा, दुसरी गोष्ट विश्वास आणि तिसरी गोष्ट आशा. हेच आपले गुरु. श्रद्धा, विश्वास आणि आशा हे आपले गुरु आहेत. लक्षात